तुला काय सांगायचं ते सांगेल. हो अनिलजी, तिला काही सांगायचं. आपल्या मतदारसंघात कृष्णभवनच्या मतदारसंघात पूर्व नागपूर चौपनमध्ये मी राहतो आणि काम पण करतो. सगळ्यांना माहिती आहे, सगळे परिचितच आहे. इच्छा आहे लढण्याची. जर पार्टीने जर कुठेतरी विचार केला तर संधीचं सोनं करण्याची संधी मिळाली पाहिजे. आपल्या प्रभागात किती मतदार आहे माहिती आहे? हो, 78,000 79,000 नाही, सॉरी 59,000. तीन लोकांनी वेगवेगळे आणि सांगितले, दुसरी- एकाने 63 सांगितले, एकाने 56 सांगितले. 70 नाही विधानसभेला होत्या. जबाबदारी काय? जबाबदारी पार्टीची जबाबदारी म्हणजे फक्त कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि आता बावनकुळे साहेबांनी पक्षप्रवेश केला होता महाराष्ट्रातील सर्व तृतीयपंथीयांचा. आम्ही 450 तृतीयपंथीयांनी भाजपात प्रवेश केला होता. तिथल्या काही समिती वगैरे नाही, महाराष्ट्रात तिथल्या समिती वगैरे काही? माझी इच्छा तुम्ही ऑडिओ नाही घ्यायचा आहे, फक्त व्हिज्युअल घ्यायची. किन्नर महामंडळाची सदस्य पण आहे आणि एक किन्नर विकास बहुद्देशीय सामाजिक संस्था म्हणून एक संस्था पण चालवते. मैं बात कर मैं मेरे से बात नहीं हुई. नहीं, वो तो मैंने सब बात कर ली पूरा. त्यांची इच्छा अशी आहे, त्यांनी नाही नाही म्हटलं मी त्यांच्यापाशी आमचा इंटरव्ह्यू घेतला होता. नाही, आता प्रभागात प्रभारी म्हणून गेले होते. आणि माझी अशी इच्छा आहे की जर मनोनीत बदलकर एक सदस्य म्हणून जर घेतलं तर पार्टीसाठी चांगलं एक नाव पण होईल आणि एक संधी पण भेटेल मला काम करण्याची. तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे. किन्नर समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम करतात. आता पुन्हा जनतेसाठी काम करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात. हो, आज मी भारतीय जनता पार्टी महानगरपालिका नागपूर ज्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे त्यात माझी पण इच्छा आहे की मलाही कुठंतरी जागा मिळाली पाहिजे. आणि जनतेचं समाजासाठी तर नेहमीच काम करत असते व जनतेसाठी पण काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि जनतेच्यासाठी काम करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी पद असणं आवश्यक असते. तर माझी इच्छा आहे की मला महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठेतरी जागा मिळावी आणि मी ती जागेत संधीचं सोनं करावं. यावेळी या अगोदर आपण पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतलेली होती. त्यावेळी सुद्धा आपण अशी इच्छा जी आहे ती बोलून दाखवली. त्यावेळेस काय नेमकं संवाद झाला होता? भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना भेटून एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती की काम करण्याची संधी कुठंतरी मिळाली आणि त्यांना मिळण्याचं सौभाग्य मिळालं व त्यांना मिळून काहीतरी नवीन ऊर्जा मिळाली आणि काम करण्याची उत्सुकता जागली. आज पक्षश्रेष्ठीसमोर आपण कोणकोणत्या इच्छा व्यक्त केल्या, विशेषतः म्हणजे आपण उमेदवारी तर मागितली, त्यासोबतच नामनिर्देशित उमेदवारी सुद्धा मिळावी अशी सुद्धा इच्छा. हो, मी पक्षाच्या जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मी त्यांना एक मागणी पण केली आहे की जर कुठं विचार झाला तर चांगलं होईल, संधीचं सोनं करेल. आणि समोरही महानगरपालिकेत ज्या आपल्या कोऑप सीट असते त्याच्यात पण मनोनीत म्हणून जर जागा मिळाली तर चांगलं होईल. पक्षश्रेष्ठींनी काय उत्तर दिलं, काय आश्वासन दिलं? भारतीय जनता पार्टींचा एक नारा आहे सबका साथ सबका विकास. हा जो नारा आहे त्यांनी सांगितलं तुमचा नक्कीच कुठेतरी विचार केला जाईल आणि त्यांनी आश्वासन दिलं. शेवटचा प्रश्न, उमेदवारी जर मिळाली तर कोणत्या प्रमुख मुद्द्यांना घेऊन आपण प्रभागामध्ये ज्या उमेदवारी मागणार निवडणूक लढणार? जनतेच्या विकासासाठी विकास तर होऊनच राहिला. BJPची सरकार आहे, विकास चालूच आहे आणि विकास होणारच आहे. आणि येणाऱ्या आपल्या महानगरपालिकेत लढण्याची इच्छुक आहो. आणि जर भारतीय जनता पार्टीने जर तिकीट दिली तर जनतेच्या मधातून म्हणजे जनतेच्या याच्यातून निवडून लढण्याची ताकद आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.